घेवड्याचा वेल. एका गावात राम नावाचा छोटा मुलगा राहत होता. त्याला आईवडील नव्हते. त्याचे काकाच त्याचा सांभाळ करत होते. रामला वाटायचे आपण लवकर मोठे व्हावे. तो मग काकांकडे जायचा आणि त्यांना विचारायचा, काका मला सांगा मी कधी मोठा होणार. त्यावर काका म्हणायचे, तू शहाणा झालास की. रामला हे उत्तर काही पटायचे नाही. निष्पापपणे तो विचारायचा, काका मी वेडा आहे का आता. काका म्हणायचे, नाही रे बाबा, आता पण तू शहाणाच आहेस. पण जेव्हा तुला दाढी मिशा यायला लागतील ना तेव्हा तू मोठा होशील. पण तुला तुझी उत्तर मिळायला ह्या घेवड्याच्या शेंगा मदत करतील. पण त्यासाठी तुला वाट पाहावी लागेल. राम विचारात पडला. माझ्या मोठे होण्याचा आणि ह्या घेवड्याच्या शेंगांचा काय संबंध. जाऊ दे, आतापासून कशाला याचा विचार करायचा. पुढचे पुढे बघता येईल. काका म्हणतात ना तुला वाट पाहावी लागेल, मग पाहायची वाट, घाई कशाला. अशीच काही वर्षे निघून गेली. रामला आता वाटायला लागले की आता घरातून बाहेर पडले पाहिजे, काहीतरी कमवायला लागले पाहिजे. आता तो कमविण्यासाठी बाहेर पडणार. तोच त्याचे काका नेमके आजारी पडले. आता काका आजारी असताना त्यांना सोडून कशी जायची. त्याने त्याचा विचार तात्पुरता बदलला. रामला जाणवत होते की काकांना औषध पाणी केले पाहिजे, त्याशिवाय काका बरे कसे होणार. आता त्याला काळजी वाटू लागली. काकांच्या औषधासाठी पैशांची सोय कशी करायची. एकदम त्याला काका जे म्हणायचे त्याची आठवण आली. काका नेहमी म्हणायचे, तू मोठा झालास हे तुला समजण्यासाठी तुला घेवड्याच्या शेंगा मदत करतील. राम त्या घेवड्याच्या वेलापाशी गेला. घेवड्याच्या वेलाचे तो निरीक्षण करू लागला. वेलाला खूप शेंगा लागल्या होत्या. वेल खूप उंच गेला होता. शेंगा काढल्या. चांगल्या मोठ्या टोपलीवर शेंगा निघाल्या होत्या. त्या शेंगा बघितल्यावर त्याच्या लक्षात आले, ह्या शेंगा म्हणजेच पैसे. तो त्या शेंगा घेऊन बाजारात गेला. ताज्या ताज्या शेंगा पाहून ग्राहकांनी विकत घेतल्या. तासाभरातच सगळ्या शेंगा संपल्या. आता रामकडे पैसे होते. त्याला खूप आनंद झाला. रामने काकांसाठी औषधे घेतली. धावत धावत घरी आला. काकांना औषध दिले. काकांना औषध लागू पडले. त्यांच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली. आता आपण काकांसाठी काहीतरी केले याचे रामला समाधान वाटत होते. 2-3 दिवसात काका बरे झाले. काकांची विचारपूस करण्यासाठी तो काकांच्या खोलीत गेला. काका म्हणाले, ए राम बस. तुला आठवते तू लहानपणी विचारायचास, काका मी कधी मोठा होणार. आता तुला तुझे उत्तर मिळाले ना. राम काकांच्या पाया पडला. म्हणाला, हो काका, त्या घेवड्याच्या वेळाने मला सांगितले की तू मोठा झालास.